कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे जून महिन्यातले म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते पैसे आज कदाचित त्यांच्या अकाउंटला जातील. आज त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे. आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय. लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही. आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय. थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली. तसंच आपल्या शेतकऱ्यांना पण 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं आपण मोफत वीज देतो. ते पण पैसे राज्य सरकारकडनं महावितरणला द्यावे लागतात. आपल्या राज्यातल्या महिलांना, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला, आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या घटकाच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता अशा अनेक बाबी राज्य सरकार करतंय. तर आपण पाहिलं असेल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे पैसे वेळेवरती जमा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे मागेच मी दिलेले आहेत 2 ते 3 दिवसापूर्वी. आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आजपासून जमा होतील असं त्यांनी म्हटलं. मात्र प्रत्यक्षामध्ये शनिवारपासूनच काही जणांना पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे की आम्हाला या ठिकाणी नाशिकला पैसे भेटले 11 वाजता 1500 रुपये. बघा, त्यांना 11 वाजता पैसे आज या ठिकाणी भेटलेले आहेत. काही जणांना शनिवारी देखील पैसे आलेले आहेत. तुमचे पैसे आज या ठिकाणी जमा झालेत की नाही किंवा शनिवारी असेल या ठिकाणी 1500 रुपये भेटलेत की नाही जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर हो म्हणून नक्की पाठवा, आले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता 1500 रुपये जून महिन्याचे जमा होत आहेत लाडकी बहीण योजनेचे. बऱ्याच जणांना हे पैसे अजूनही आलेले नाहीत. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. आज देखील हे पैसे जमा होऊ शकतात. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. यवतमाळ डिस्ट्रिक्टमधून बऱ्याच जणांना आलेले नाहीत. यांनी या ठिकाणी कमेंट केलेली आहे. तुमचा जिल्हाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याचे पैसे आलेत की नाही अजून, म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. बघा, बऱ्याच जणांनी नाही आले म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही जणांना फक्त पैसे आलेले आहेत, अजून बरेच जण पैसे यायचे बाकी आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं बऱ्याच जणांच्या कमेंट अशा आहेत की नाही म्हणून, परंतु आज तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटू शकतात. आज सोमवार आहे, पूर्णपणे बँका देखील चालू असणार आहेत. त्याच्यामुळे आज संध्याकाळपर्यंत पैसे तुमचे आलेले नसतील तर येऊन जाणार आहेत. बघा, चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी 1500 रुपये आले आहेत म्हणून त्यांनी देखील कमेंट केलेली आहे. तर आता महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता तर भेटलेला आहे. याच्यानंतर मग जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटेल, जो की 13वा हप्ता असणार आहे, त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. बघा, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेच्या वेळी कसा भेटेल त्याबद्दल या ठिकाणी प्रयत्न असणार आहे असं सांगितलं. मात्र आपण जर बघितलं आतापर्यंत 3 हप्ते लेट झालेले आहेत, जसं की एप्रिलचा हप्ता, मेचा आणि हा जून महिन्याचा हप्ता. प्रत्येक महिन्याचा हप्ता जसं की एप्रिलचा जर पाहिला तर तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेला आणि मेचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला आणि आता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये जमा झालेला आहे. तर प्रत्येक वेळेस या ठिकाणी एक आठवडा लेट होताना दिसतो आहे. मात्र तुम्ही सरकारी योजनेसाठी पात्र आहात, तुमचे पैसे तुम्हाला 100% भेटणार आहेत. जसं की जून महिन्याची देखील हप्त्याची तुम्ही 1 तारखेपासून 30 जूनपर्यंत वाट पाहिली, मात्र वेळेवरती पैसे जमा झालेले नाहीत. आपण सर्वजण म्हणत होतो की शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे येऊ शकतात, कारण की प्रत्यक्षात याच्या मागचे जर आपण सर्व हप्ते बघितले तर लाडक्या बहिणीचे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होताना दिसत होते. मात्र हे सलग 3 हप्ते लेट झालेले आहेत. त्याच्यामुळे सरकारने 1 तारीख फिक्स नक्की करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, 1 तारीख फिक्स करायला पाहिजे की नाही? तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. समजा 1 तारखेला पैसे किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतील किंवा महिन्यामध्ये कधीही 1 तारखेला पैसे दिल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याची पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही 1 तारीख फिक्स केल्यास. तर आता बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री
आदिती तटकरे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. प्रत्यक्षामध्ये जर बघितलं आपण तर हे शनिवारीच त्यांनी ट्विट केलेलं होतं. शनिवारपासूनच या ठिकाणी हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. मात्र या ठिकाणी काही जणांचे पैसे यायचे राहिले असतील तर आजपासून ते जमा होणार आहेत. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण देखील झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली होती. तर आता 1 वर्ष या लाडक्या बहिणी योजनेला पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत जर आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी टोटल 12 हप्ते जमा होत आहेत. म्हणजे टोटल 18,000 रुपये तुमचे जमा झालेले असतील. कुणाचे सर्वच्या सर्व पैसे जमा झालेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मे महिन्यापर्यंत बऱ्याच जणांचे पैसे आलेले असतील. आता जून महिन्याचे पैसे येणं बाकी असेल. म्हणजेच 11 हप्ते सर्वांना आलेले असतील. हा 12वा हप्ता देखील तुम्हाला आज उद्या कधीही या ठिकाणी वाटप होऊ शकतो. तर अशाच पद्धतीने ही लाडकी बहीण योजना जी आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला आर्थिक मदत करणारी असणार आहे. प्रत्येक महिन्याचा आर्थिक मदत तुम्हाला होते का, ही योजना अशाच पद्धतीने पुढे चालू राहावी वाटते का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. या योजनेचा 12वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केला जाणार आहे. स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधीची वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देखील सोशल मीडियावरती फेसबुक पोस्ट आणि ट्विटरवरती त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आहे असं त्यांनी सांगितलं. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या ठिकाणी हा सन्मान निधी जमा केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यासोबत त्यांनी पुढे सांगितलं की महायुती सरकारचा हा दृढ निश्चय आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं. तर बघा, लाडकी बहीण योजना यापुढेही अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे असा विश्वास त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे तुमची योजना कधीही बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला आता भेटतच राहणार आहे. आता लाडकी बहिणीला योजनेची वर्षपूर्ती झालेली आहे. लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू झाली होती. या महिन्यामध्ये या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी वर्षभर पूर्ण होत आहेत. 1500 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला भेटत राहणार आहेत. आतापर्यंत भेटत आलेले आहेत. प्रत्यक्षात योजनेचे पैसे जमा होणारी ही योजना आहे. सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना ठरलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 29 जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलेलं होतं. बघा, जून महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली होती आणि आता कार्यक्रमामध्ये बोलताना देखील व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं असेल जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. लाडक्या बहिणींचे पैसे पाठवले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आजपासून ते पैसे जमा होतील असं देखील त्यांनी सांगितलं. त्यानुसार लाडक्या बहिणींना या ठिकाणी जवळपास या ठिकाणी ह्या आठवड्याभरामध्ये म्हणजेच जुलैच्या या पहिल्या आठवड्यामध्ये कधीही हे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात किंवा आज उद्या परवा अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी जमा होणार आहेत. कारण की एकदाच सारे पैसे या ठिकाणी भेटत नाही. टप्प्याटप्प्यानुसार पैसे जमा होतील. काही जण म्हणतील की यांना पैसे आले, माझे आलेले नाही, तर तुमचे देखील पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कारण की ही डीबीटी प्रक्रिया जी आहे एकाच वेळेस पूर्ण होत नाही. तर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. 1 किंवा 3 टप्प्यामध्ये हे पैसे प्रत्येक वेळेस जमा केले जातात. बघा, आता काही महिलांना 500 रुपये देखील आलेले आहेत. बघा, काही जणांचे 1500 रुपये पूर्णचे पूर्ण आलेले आहेत आणि 500 रुपये देखील काही लाडक्या बहिणींना आलेले आहेत. काही लाडक्या बहिणींना 500 रुपये का आलेले आहेत तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये दिले जातात. योजनेच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला शेतकरी PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन्ही योजनेचे मिळून 12,000 रुपये दिले जातात. शासनाच्या डीबीटीच्या धोरणानुसार 18,000 रुपये पाठवले जातात. त्यामुळे उर्वरित 6,000 रुपयाची रक्कम जी आहे दरमहा 500 रुपयाप्रमाणे दिली जाते. म्हणजेच बघा, वर्षाचे तुम्हाला कुठल्याही योजनेमधून 18,000 रुपये दिले जातात. तसंच जर आपण बघितलं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल आणि PM किसान योजना असेल यामधून वर्षाचे 12,000 रुपये दिले जातात आणि उर्वरित 6,000 रुपये जे आहेत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण केले जातात. म्हणजे दोन्ही योजना तुम्ही जर वापरत आहे, जसं की नमो शेतकरी योजना, PM किसान सन्मान निधी योजना आणि लाडकी बहीण योजना, या तिन्ही योजना असतील किंवा हे दोन्ही योजना वापरताय तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये त्यांना भेटणार आहेत. आणि ही संख्या जवळपास या ठिकाणी 8 लाख इतकी या ठिकाणी आहे. 7 ते 8 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी ह्या योजने
योजनेचा वापर करतात तर त्यांना 500 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत, पूर्ण 1500 रुपये दिले जात नाहीत. म्हणजेच त्या योजनेमधील जे 12,000 रुपये भेटतात त्याचा फरक म्हणून या ठिकाणी उर्वरित 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेमधून त्यांना भेटणार आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना देखील 500 रुपये या ठिकाणी भेटत आहेत. तर जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलैच्या या पहिल्या आठवड्यामध्ये भेटतोय. आता जुलैचा हप्ता या ठिकाणी कधी भेटणार त्याबद्दलची माहिती आपण बघूयात. असा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला असेल, तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल तर दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जमा होईल असं म्हटलं जातं आहे. या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये या योजनेचा लाभ जो आहे प्रत्यक्ष लाडक्या बहिणींना मिळू शकतो. तथापि या संदर्भात अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र न्यूजमध्ये ही माहिती येते की 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटू शकतात. यामुळे जुलै महिन्याचा 13वा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात मिळणार की पुढील महिन्यात जाणार हेही पाहणं आता गरजेचं असणार आहे. कारण की आतापर्यंत 3 हप्ते सलगपणे या ठिकाणी लेट झालेले आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा देखील हप्ता लेट होतो की काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. मात्र स्वतः आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण पाहिला असेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याचे पैसे त्याच महिन्यात कसे भेटतील याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे जुलैचे पैसे देखील लवकरच तुम्हाला भेटू शकतात. तर बघा आता लाडकी बहीण योजनेमधून बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र होत आहेत. तुम्ही देखील पात्र आहेत की अपात्र आहेत तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. यासाठी काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तिथं तुम्हाला बघायचं आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की काय. आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटलेले असतील परंतु स्टेटस तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट असणार आहे ऑफिशियल वेबसाईट. तिथं जाऊन देखील तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे सर्वांनी एकदा. पात्र दिसतंय, फॉर्म अप्रूव्ह दिसतोय की नाही, त्याचा स्टेटस काय दिसतोय. जर पैसे तुम्हाला या ठिकाणी मागचे 2 ते 3 महिने आलेले नसतील तर तुम्हाला तिथं जाऊन चेक करायचं एकदा आणि तिथंच तुम्हाला तक्रार नावाचं ऑप्शन आहे. तिथून तक्रार करून देखील तुम्हाला कळवायचं आहे की पैसे येत आहेत की आलेले नसतील तर का आलेले नाहीत त्याच्याबद्दलचं स्टेटस तुम्हाला तिथून भेटणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.